आदरणीय संचालक आणि मित्रांनो, पण हे लक्षात ठेवलं पाहिजे की बंडासाठी बंड करायचं नाही. म्हणजे बंड करणं स्वभावच झालाय आणि काही नाही, काही कारण नसताना बंडच करायचं, पण बंड करायचं असं नसून आपण योग्य कारणासाठी बंड करतोय ना, हेही आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे. पाचवीमध्ये जेव्हा प्रवेश घेतला तेव्हा आपल्या सगळ्यांनाच आनंद होतो, विद्यार्थ्यांना आनंद होतो. कारण नेहमीच्या पठडीतल्या साचेबद्ध वर्गातच बसून शिकण्याच्या पद्धतीपेक्षा खूप वेगवेगळ्या प्रकारचे इथे ऍक्टिव्हिटीज करायला मिळतात. म्हणजे निदान तसं सांगून प्रवेश घ्यायला लावलेला असतो. कारण खरं असतं त्यावेळेचे आपले मित्र सोडवत नसतात, आधीचं ते वातावरण सोडवत नसतं. पण बरेच जण सांगतात की ही जरा बरी शाळा आहे, इथे तुला बऱ्याच काही काही गोष्टी करता येतील आणि म्हणून विद्यार्थी आनंदी असतात. आणि पालकांना बऱ्याच जणांनी सांगून ठेवलेलं असतं की या शाळेत एकदा सोडलं ना की आपली सुटका झाली. दोन अर्थाने, एक म्हणजे ते वेळ आपल्याकडे घरी नसतातच, त्यामुळे ते शाळेत काहीतरी करत राहतात, त्यामुळे आपली सुटका झाली. आणि दुसरं, जर का काही गडबड झालीच तर शाळेत बघतात आणि त्यामुळे सगळे एकूणच आनंदी असतात प्रवेश घेताना. मग हळूहळू जसं काही दिवस जायला लागतात तस तसं घी देखा लेकिन बडगा नाही देखा असं काहीतरी घडतं. पहिल्याच परीक्षेमध्ये साधारणतः 60, 65, 70% मिळाल्यानंतर कसं तरी व्हायला लागतं. सांगायचं कसं शेजारच्यांना, आतापर्यंत 95%, 98%, 99%, 99% मिळवणाऱ्या विद्यार्थ्याला 65% मार्क मिळाले. आणि मग ते असं आत्म हलायला व्हायला लागतं की अरे हे बरोबर आहे का चूक आहे, बरोबर आहे का चूक आहे, बरोबर शब्द घातलं का नाही घातलं. आणि मग हळूहळू तर उपक्रमांच्या मागे उपक्रम सुरू होतात आणि ते अगदी डिसेंबरच्या 10वीच्या डिसेंबर पर्यंत याईस्तवर चालूच राहतात. कोणीतरी सांगितलेलं असतं काय नाही मुलं करतात अभ्यास, चांगले मार्क मिळवतात, काळजी करू नका. त्या रेकॉर्डेड वाक्यावरती आपण दिवस काढत असतो आणि रिझल्टचा दिवस येतो आणि खरंच विद्यार्थ्यांनी चांगले मार्क मिळवलेले असतात. पण मग पुष्कळ वेळेला हा मधल्या काळातला जो ताण असतो तो बरोबर का योग्य असे प्रश्न पडतात. मी अनेक वेळेला बाहेरच्या सगळ्या शिक्षण पद्धतीचा आणि वातावरणाचा आपल्यावरती खूप परिणाम होत असतो. आणि मग तिथे असं सांगितलं असतं प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. आणि मग आपणही प्रशालेत बऱ्याच वेळा नियोजन करावं का, ते फोकस्ड एफर्ट्स घेतले पाहिजेत. मग आणि बाजारात वेगवेगळी पुस्तकही असतात, त्याच्यात काय काय असतात की 21,000 काय तास काम केलं की त्या स्किलमध्ये परफेक्शन येतं वगैरे वगैरे असे सगळे आराखे बांधलेले मॅनेजमेंटची पुस्तकं असतात. आणि मग आपल्याला सगळ्यांना असं वाटायला लागतं की ते फोकस एफर्ट्स घेतले पाहिजे. बरं का, फोकस एफर्ट्स, बाकीचं सगळं बंद आणि फक्त अभ्यास केला की ते मार्कही चांगले मिळणार आहेत आणि आयुष्यात पण यश मिळणार आहे असं आपल्याला वाटायला लागतं. आणि त्यात बरोबर ते ती सगळी आजूबाजूच्या वातावरणाची समाजात तसंच आता पद्धत आहे काय की IIT JEE करायचंय ना, मग ते ना जरा ते 10वी नंतर अवघड जातं, 8वीतच सुरू केलं जातं. आणि मग ते आता 8वीत पण नाही, आता 6वीत. आणि मी असं ऐकलंय की आनंद नावाचा जो क्लास आहे तो म्हणे आता असं शिकवतो की कुठल्या शाळेत घालू नका, आमच्याकडे क्लासलाच पाठवा, बाकीचं सगळं आम्ही करू. आता 3री 2री वगैरे यायचं राहिलंय, बाकी लवकरच येईल.
तर मग ते यश मिळवता येईल असं लोकांना वाटतं. ते शास्त्रीयदृष्ट्या 100% चुकीचं आहे. प्रबोधित आपण हे सगळं जे काही उपक्रम करतो इतक्या वेगळ्या पद्धतीचे व्यक्तिमत्व विकसनासाठी प्रयत्न करतो, नेतृत्व गुणांच्या विकसनासाठी प्रयत्न करतो. मलाही खूप वेळेला असं वाटायचं अरे बरोबर करतोय का, स्पेशलायझेशन इज इम्पॉर्टंट असं माझंही वरती करती व्हायचं. पालकच काय माझंही असं होतं, कारण शेवटी शाळा चांगली चालली पाहिजे असं मलाही वाटतंच. विद्यार्थी आमचे यशस्वी व्हायला पाहिजे मलाही वाटतंच. बरोबर काय याच्यावरती विचार करत असताना आपल्या प्रबोधिनीच्या शिक्षण पद्धतीला सपोर्ट करणारा योग्य ठरणारा एक पेपर नुकताच वाचण्यात आला. सायन्स नावाच्या जर्नलमध्ये डिसेंबर 25 ताजा आहे. त्यात एक पेपर वाचनात असा आला की अगदी थोडक्यात सांगतो की जी सगळी मुलं लहानपणी सुपर स्पेशलायझेशन करतात त्यांच्यातले केवळ 10% मुलं आयुष्यात काहीतरी यशस्वी होतात. म्हणजे जे कोणी डोमेन स्पेसिफिक ऍक्सलरेटेड स्पेसिफिक असं काहीतरी करतात, घासून करतात, त्यांच्या पैकी फक्त 10% लोक हे आयुष्यात यशस्वी होतात. आता हे मी नाही सांगत आहे, त्या सायन्स नावाच्या जर्नलमध्ये आलं. मी ते सगळं पेपर, तो जो पेपर आहे आपल्या व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये टाकतो. आणि हा अभ्यास कशाचा आहे, 34,000 थोडे नोट नाही, 34,000 यशस्वी झालेल्या लोकांचा आहे. आणि असं दिसतं की ज्यांनी मल्टीडिसिप्लिनरी ग्रॅज्युअल शिक्षण घेतलंय त्या सगळ्यांना नंतरच्या काळात म्हणजे साधारणतः त्यांनी असं दाखवलं की 18-19व्या वर्षानंतर तो फुलायला लागतो आणि तो काहीतरी वेगळं. आपण हेच प्रबोधन म्हणतो ना, प्रबोधन हेच म्हणतो की तू वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रमात 16व्या वर्षापर्यंत सहभागी व्हायला पाहिजे. तू ते सगळ्याचे अनुभव घे आणि स्वतः निवड की मला काय जमतंय, मला काय जमणार आहे, मला काय आवडतंय, मला काय आवडत नाहीये. शोधणं स्वतःला काय जमतंय ते शोधणं कदाचित या सगळ्यातनं सापडत असावा. आणि यशस्वी होण्यासाठी फक्त स्पेसिफिक टास्कमधलं स्पेसिफिक कौशल्य पुरत नाही, तर नेतृत्व करायचं असेल तर मल्टीडिसिप्लिनरी, जॅक ऑफ ऑल अँड मास्टर ऑफ ॲटलिस्ट वन असं व्हायला लागतं. तुम्ही कुठेही नेतृत्व करणाऱ्या लोकांच्याकडे बघा, त्यांना सर्वसामान्यपणे सर्व विषयातलं किमान काहीतरी कळत असतं आणि त्यांच्या विषयातलं ते विशेष कळत असतात. त्याशिवाय त्यांना कुठलीच संस्था, संघटना, गट काहीही चालवता येत नाही, त्यांना नेतृत्व मिळतच नाही. आणि म्हणून मला तर बरं वाटलं तो पेपर वाचल्यानंतर की आपल्या प्रबोधिनीतली ही सगळी शिक्षणाची दिशा योग्य दिशेने चाललेली आहे आणि त्या सगळ्याचा अनुभव आपल्या सगळ्यांना थोड्याच दिवसात येईल याची खात्री आहे. आणि म्हणून कधी त्यातले ताण निर्माण होऊन सुद्धा आपण या सगळ्या वेगवेगळ्या उपक्रमांमधून गेलो, वेगळ्या उपक्रमांमधून शिकलो, आपल्या क्षमता काढून बघितल्या, आपल्याला काय जमतंय, आपल्याला काय जमत नाही आहे, त्या सगळ्याचा अनुभव घेऊन ठरवलं. आणि मला खात्री आहे त्यामुळे की आपल्या पेशातले विद्यार्थी हे नक्कीच त्या 34,000 मुलांच्या सारखं अधिकाधिक उत्तम असं काम करतील, अधिकाधिक उंच जातील. त्या सगळ्या उंच प्रवासासाठी आपल्या सगळ्यांना शुभेच्छा.